बिग बनमधील ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित राहिली नाही. ती थेट राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोचली. सुरुवातीला अपहरण, त्यानंतर लव जिहाद आणि मग राजकीय प्रतिक्रिया, आंदोलने, निवेदने. पण इथे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. घटना आधी समजून घेतली गेली का? की तिला तत्काळ एका ठराविक चौकटीत बसवण्यात आले? जेव्हा एखाद्या घटनेला धार्मिक ओळखीची किनार दिली जाते, तेव्हा ती केवळ कायदेशीर बाब राहत नाही. ती भावनिक आणि राजकीय मुद्दा बनतो. दौंडचे आमदार राहुल कुल यांचे नाव या प्रकरणात चर्चेत आले. तसेच गोपीचंद पडळकर यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका हाही चर्चेचा विषय ठरला. पण प्रश्न असा आहे की भूमिका तत्वावर आधारित होती का, की राजकीय स्थान बळकट करण्याची रणनीती? मुलीच्या जबाबानंतर प्रकरणाचा सूर बदलल्याचे दिसले. जर ती स्वेच्छेने गेली असेल तर अपहरणाचा मुद्दा आपोआपच कमकुवत ठरतो, आणि जर दबावाखाली परत आली असेल तर तो अधिक गंभीर लोकशाही प्रश्न ठरतो. लोकशाहीत व्यक्तीच्या निवडीचा अधिकार सर्वोच्च मानला जातो. भारतीय राज्यघटनेचे कलम 21 व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देते. मग समाज, संघटना किंवा राजकीय पक्ष यांच्या भूमिकेची मर्यादा कुठपर्यंत असावी? आज देशातील काही राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदे कडक केले आहेत. उदाहरणार्थ, गुजरातमध्ये धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक झाली आहे. पण महाराष्ट्राची सामाजिक रचना वेगळी आहे. येथे विविधता अधिक गुंतागुंतीची आहे. म्हणून प्रत्येक प्रकरणात संतुलित आणि पुराव्यावर आधारित दृष्टिकोन आवश्यक ठरतो. हा संघर्ष आहे भावनेचा विरुद्ध कायदा, राजकीय घोषणांचा विरुद्ध वैयक्तिक स्वातंत्र्याचा, आणि नरेटिव्हचा विरुद्ध वास्तवाचा. बिग वन प्रकरण आपल्याला विचारायला भाग पाडते. एखाद्या तरुणीच्या आयुष्याचा निर्णय कोण घेणार? समाज, कुटुंब, राजकीय नेतृत्व की ती स्वतः? सत्य शोधणे ही केवळ न्यायालयाची जबाबदारी नाही, ते समाजाचेही कर्तव्य आहे. आणि पत्रकारितेची खरी परीक्षा इथेच होते.